बुधवार सकाळच्या मननचिंतनामध्ये अभ्यास वर्गामध्ये आपणा सगळ्यांचं स्वागत आहे. परमेश्वर पित्याला धन्यवाद असो एस एच चर्च नंदुरबारच्या द्वारे आपल्या सगळ्यांसाठी ही गौरवी वचनाची अध्ययनाची सेवा प्रभुदेवा पुरवित आहे. या अध्ययनासाठी सन्मान्य डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब जे कष्ट जे मेहनत आणि जी सेवा करीत आहे प्रभुदेवा त्यांची सेवा आशीर्वादाची करो. सर्वप्रथम मी प्रार्थना करतो आणि मग सुरुवात करू. दयाळू देव बापा, आजच्या अध्ययन वर्गाला तुझ्या पवित्र नावाने आम्ही सुरुवात करतो. प्रगटीकरणात सांगितलेल्या महत्त्वपूर्ण गोष्टींवर आम्ही मननचिंतन करीत आहोत. हे सर्व आशीर्वादित होऊ दे. पाळकसाहेब शिकवत असताना त्यांच्या जिभे ओठाला स्पर्श कर व त्यांच्या करवी आम्हाशी बोल. जमलेले वडील वर्ग, पाळक वर्ग यांच्या समवेत व जे ऑनलाईन आमच्याशी जोडले गेलेले आहेत त्या सगळ्यांच्या सोबत आजच्या अभ्यास वर्गाला आम्ही सुरुवात करतो. दे बापा, तू सहाय्य कर. वाचं होणारं अध्ययन अतिशय आशीर्वादित होऊ दे. प्रार्थना प्रभू येशूच्या गोड आणि मधुर नावात केली म्हणून तो ऐक. आमेन. ऑनलाईन उपस्थित असलेले सर्व प्रियजन व या ठिकाणी असलेल्या प्रियजनांच्या वतीने पाळकसाहेब आपलं स्वागत आम्ही करतो आणि विनंती करतो की पुढील वेळ अध्ययनासाठी आपण घ्यावा. आजचा दिवस परमेश्वराने आपल्याला दाखविल्याबद्दल आपल्या जिवंत परमेश्वराची स्तुती असो. त्याला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ लाभो. त्याचप्रमाणे आज सकाळी जमलेले वडील मंडळ, सेवक वर्ग, मंडळांचे सर्व नेमलेले नेते आणि ऑनलाईन जडलेले आमचे सर्व प्रिय बांधव, आपणा सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात एस ए चर्च नंदुरबारतर्फे सलाम पाठवितो. परमेश्वर हे वचन ऐकत असताना आपलं मन प्रफुल्लित करो, काही समज आणि शहाणपण आपल्याला देवो आणि देवाच्या राज्यासाठी तुमचा तो उपयोग करून घेऊ. पुन्हा एकदा देवाला धन्यवाद देत आपण पुढे जाऊया आणि आज आपण आपलं मनन, चिंतन आणि अध्ययन पुढे चालवूया. मागच्या वेळेस आपण अध्याय 4 पर्यंत काही गोष्टी बघितल्या होत्या आणि त्याचा शेवट देवदूत त्याचं आपले वडील जे त्याचे समोर आहेत ते त्याचा धन्यवाद करतात आणि त्याला मान, महिमा, गौरव, सन्मान देत ते म्हणतात की हे प्रभू आमच्या देवा, गौरव, सन्मान व सामर्थ्य यांचा स्वीकार करावयास तू योग्य आहेस, कारण तू सर्व काही निर्माण केलेस व तुझ्या इच्छेने ते झाले व अस्तित्वात आले. आणि हे म्हणत असताना आधी ते आपला मुकुट त्याच्या राजासनासमोर ठेवतात. हा शब्द प्रयोग अतिशय महत्त्वाचा होता. राजासन मागच्या वेळेस आपण पाहिला आणि राजासनावर जो बसलेला आहे त्याचं विवरण आपण पाहिलं आणि त्याला योहान प्रेषित जेव्हा बघतो तर 2 मौल्यवान पाषाणांचा रंग असलेला तो जो होता तो दिसतो. एक आहे यास्पे आणि दुसरा होता सारदी. आपण थोडंसं नंतर बघणार आहोत की का बरं या प्रकारचं वर्णन लेखक करतो. आणि म्हणून हे सर्व बघत असताना आपण सर्वच विवरण बघू शकणार नाही, कारण खूप मोठं अध्ययन आहे. आपला उद्देश सखोल अध्ययन करणं नसून ढोबळ माहिती घेणे आहे आणि चित्राद्वारे आपल्याला ते लवकर लक्षात येईल. म्हणून काही चित्रे सुद्धा आज आपण स्क्रीनवर बघणार आहोत. पण ते जेव्हा म्हणतात तो राजासनावर बसलेला आहे, आपल्या मागच्या अध्यायात पाहिलं, हा जो राजासनावर बसलेला आहे तो कोण आहे? जो युगानुयुग जिवंत आहे तो देव, प्रभू येशू ख्रिस्त नाही. आणि त्याच्याबद्दल असं का लिहिलं नाही की जो जर येशू ख्रिस्त असता तर आपण पाहिलं होतं 1:18 प्रमाणे काय म्हटलं असतं, तो पहा मी मेलो होतो तरी युगानुयुग जिवंत आहे. पण हा जो बसलेला आहे त्याच्याबद्दल काय म्हटलेलं आहे? जो युगानुयुग जिवंत आहे. म्हणून ख्रिस्त आणि परमेश्वर देवादिदेव याच्यातला हा फरक दाखवण्यासाठी अध्याय 4 पासून सुरुवात होते. या जगाचं काय व्हायचं आहे याचा अधिकार कोणाजवळ आहे? आपल्या परमेश्वर देवाजवळ आहे, जो युगानुयुग जिवंत आहे.
आणि मग गुंडाळीचा विषय येतो अध्याय 5 मध्ये की अध्याय 5 वचन 1, जो राजासनावर बसलेला होता त्याच्या उजव्या हातात पाठपोट लिहिलेली व 7 शिक्के मारून बंद केलेली पुस्तकाची गुंडाळी मी पाहिली. है ना? गुंडाळी कोणाच्या हातात होती? जो राजासनावर बसलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या हातात नाही. शिक्के त्याने मारलेले आहेत. जर चित्र बघाल तुम्ही तर तुम्हाला लक्षात येईल मी काय सांगत आहे. एक गुंडाळी आहे, पाठपोट लिहिलेली आहे आणि तिच्यावर किती शिक्के आहेत? 7. आता याच्यामध्ये जर तुम्ही अभ्यास केला तर पुढचं काय आहे ते मी तुम्हाला मार्गदर्शन करू इच्छितो की तुम्ही जर थोडंसं रोमी साम्राज्याचा टपाल खात्याचा किंवा कोर्टाचा जर थोडासा अभ्यास केला की शिक्कामोर्तब कशासाठी केले जात होते, का केले जात होते, किती शिक्क्यांचं काय महत्त्व आहे, तर तुम्हाला ते फार मनोरंजक असं अध्ययन होईल. आपल्या इथे तेवढा वेळ नाही, मी तुम्हाला ते दिलं असतं पण कधीतरी मी तुम्हाला ते देईन. पण जर तुम्ही शोधलं तर तुम्हाला लक्षात येईल की शिक्क्यांचं फार महत्त्व तेथे दाखवलेलं आहे. म्हणून हे 7 शिक्के असलेली ही गुंडाळी त्याच्या हातात होती. आणि मग एक बलवान देवदूत ओरडतो की हे शिक्के फोडून ती उघडण्यास कोण योग्य आहे? वचन 3, अध्याय 5 वचन 3. तेव्हा स्वर्गात, पृथ्वीवर किंवा पृथ्वी खाली कोणीही ती गुंडाळी उघडण्यास, तिच्यात पाहण्यास समर्थ नव्हता. काय म्हटलेलं आहे? स्वर्गात, पृथ्वीवर, पृथ्वी खाली, पृथ्वीच्या गर्भात. देवदूत ओरडतोय, बलवान देवदूत असं नाव आहे त्याचं. तो विचारतोय की राजासनावर बसलेला युगानुयुग जिवंत असणारा समर्थ देव तो काय म्हणतोय की ही गुंडाळी आहे माझ्याकडे, हिच्यावर 7 शिक्के मारलेले आहेत. देवदूत आता त्याला पुकारा देण्यासाठी नेमण्यात आलेला होता. तो आता काय म्हणतो? कोणी आहे का? असेल तर या. आता हे चित्र जरा नीट लक्षात घ्या, याच्या मागे खूप काही आहे. असं समजा की आपण सर्व जगाचे लोक देवाच्या समोर उभे आहोत. सर्व प्रकारचे लोक, सर्व जाती धर्माचे लोक. लेखक काय सांगतोय की त्याला असं वाटत आहे एवढा मोठा जो जमाव आहे, सर्व विविध भाषा, प्रांत आणि श्रद्धा आणि निर्णय प्रकारची व्रत, तप, जप करणारे, प्रार्थना करणारे, अर्पण वाहणारे आणि निर्णय प्रकारच्या वाऱ्या करणारे, स्वतःला कष्ट देणारे असे असंख्य लोक आहेत. त्यांचे आराध्य देव आणि दैवत आहेत. ते सुद्धा म्हणतात हे सुद्धा सर्वशक्तिमान आहेत. परंतु जेव्हा शेवटली वेळ येते न्याय जाहीर करण्याची, तर त्या न्यायाला जाहीर करण्या अगोदर देवाची इच्छा आहे की कोणीतरी सर्वप्रथम ही गुंडाळी घ्यावी, ती उघडावी. वचन 4, ती गुंडाळी उघडण्यास किंवा तिच्यात पाहण्यास योग्य असा कोणी आढळला नाही. देवदूत काय म्हणतोय की जर कोणी आहे येऊन जा. तो कोणाचं नाव घेत नाही, कोणत्या धर्माचं, कोणत्या जातीचं, कोणत्या वंशाचं, कोणत्या गोत्राचं, कोणत्या व्यवस्थेचं, कोणत्या देशाचं तो नाव घेत नाही. एक खुलं जाहीर आवाहन तो करीत आहे.
किंबहुना तो आव्हान देत आहे. तो म्हणतो इथे जो राजासनावर बसलेला आहे त्याच्याकडची ही गुंडाळी आहे जिच्यावर 7 चिक्के आहेत. तर तुम्ही सांगा आहे का कोणी? लेखक म्हणतो कोणीही आढळला नाही. ईश्वर वैज्ञानिक सत्य काय आहे ते? ख्रिस्ती लोक पण होते ना तिथे, देवासमोर आलेले आहेत. वडील होते ना, आपले प्रतिनिधी आहेत म्हणतो आपण. प्रेषित होते ना, मरियाला पण मानणारे असतील ना. निरनिराळे आपले पण पुष्कळ ख्रिस्त आहेत, पुष्कळ सुवार्थ आहेत, त्यांना मानणारे लोक पण आहेत ना. कारण न्यायाची वेळ आहे आता, सर्वांचा न्याय होणार आहे असं गृहीत धरलेलं आहे. पण न्याय होण्या अगोदर ही गुंडाळी उघडली पाहिजे, कारण त्या गुंडाळीत लिहिलेल्या घटना त्याप्रमाणे सर्व जगाचा न्याय होणं गरजेचं आहे. आणि म्हणून काय होत आहे की हे जे आव्हान करण्यात येत आहे हे आपल्याला काय शिकवतं? सिद्धांताने काय शिकवतं? की कोणीही समर्थ नाही. शब्द काय होता तिथे? वचन 3चा बघा शेवटला भाग. ती उघडण्यास किंवा पाहण्यास समर्थ नव्हता. अशी शक्ती, असं सामर्थ्य कोणातही नव्हतं की जे घेऊन ते पाहून उघडू शकेल. हा या प्रकटीकरणाचा देव अजून येशू ख्रिस्त नाही तेथे. कृपा करून म्हणून प्रकटीकरण वाचताना 5व्या अध्यायानंतर उडी मारू नका. तुतारी वाजली, वाट्या ओतल्या, ते सर्व या एकाच गुंडाळीत आहे. ही गुंडाळी नाही, पुढच्या कोणत्याही गोष्टी नाहीत. 5 ते 22 अध्याय तुमच्या माझ्यासाठी रहस्य आहेत, गुप्त आहेत. 4था अध्याय सोडला तुम्ही, मी सोडला, 5वा अध्याय सोडला, तुमचं पुढचं काहीच उपयोगाचं नाही. न्याय होणार आहे, करणार कोण, त्याचा आदेश देणारा कोण हे महत्वाचं आहे, हे लेखक सांगतोय. आणि आपण ते जे आपण म्हणतो की मग असा शिक्का तुटला, मग असं झालं, मग तुतारी वाजली आणि वाटी फोडली. अरे हो ना, घटना मोठ्या आहेत की जो न्याय करण्यासाठी नेमण्यात आलेला राज्याधिकारी आहे, कोण आहे, कोण प्रमुख आहे, कोणाला महत्व द्यायचं आहे. म्हणून हे वाक्य पहिले आलं, कोणीही समर्थ नव्हता. फार महत्वाचं वाक्य ते आहे. बरं, जो समर्थ आहे त्याचाही उल्लेख याच्या अगोदर नाही. काय झालं मग पुढे? समर्थ नव्हता, मान्य. आणि मग तो रडू लागला ना. मला फार रडू आले वचनचे आहे. तेव्हा वडील मंडळापैकी एक जण मला म्हणाला, रडू नकोस, पहा यहुदा वंशाचा सिंह, दाविदाचा अंकुर याने जय मिळवला, म्हणून तो तिचे 7 शिक्के फोडून ती उघडण्यास योग्य ठरला आहे. सिद्धांत काय आहे येथे? आता लेखक काय सिद्धांत शिकवत आहे की हा जो आहे बघा, अजून येशूचं नाव नाही आहे, त्याला अजून दाखवलेलं नाही, त्याचं वर्णन केलं जात आहे. आणि तुम्ही ते वर्णन बघाल, पुन्हा एकदा व्याकरणाच्या खुणा लक्षात घ्याल की त्या सर्व अवतरण चिन्हामध्ये आहेत. ही नामाभिधाने किंवा पदनामे लेखक देताना तो कितीतरी ग्रंथांचा संदर्भ एकेका शब्दात, वाक्यात देत आहे, परंतु अजूनही खुलासा करण्यात आलेला नाही की हा कोण आहे. वर्णन तर सिंहाचं आहे, पण वचन 6 वाचलं तर राजासन व 4 प्राणी यांच्यामध्ये व वडील मंडळ यांच्यामध्ये ज्याचा जणू काय वध करण्यात आला होता असा कोकरा वरायलेला मी पाहिला.
त्याला 7 शिंगे व 7 डोळे होते. ते सर्व पृथ्वीवर पाठवलेले देवाचे 7 आत्मे आहेत. एक कोकरा आता दिसतो. अजून वैशिष्ट्य काय? अजूनही प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव येथे घेतलेलं नाही. कोकरा पुन्हा एकदा जुन्या कराराच्या बलिदान व्यवस्थेशी संबंधित असणारा शुद्ध प्राणी, आवश्यक प्राणी. त्याच्यानंतर नवीन करारामध्ये ईश्वर विज्ञानाचं सत्य सांगताना सर्वप्रथम योहान प्रेषिताने योहानाच्या सुवर्तमानामध्ये नोंदलेला कोकरा, जो जगाचे पाप हरण करतो, है ना, तो आता कसा आहे? त्याला 2 प्रकारच्या गोष्टी आहेत. त्याला 7 शिंगे आहेत आणि 7 डोळे आहेत. त्याने जाऊन राजासनावर जो बसलेला होता त्याच्या उजव्या हातातून ती गुंडाळी घेतली. त्याने गुंडाळी घेतली तेव्हा ते 4 प्राणी व 24 वरील कोकऱ्याच्या पाया पडले. अरे बापरे, आता हे तर अजूनच भलतच काय होऊन राहिलाय, है ना. बघा, अजून गुंडाळी घेतलेली आहे, फक्त उघडलेली नाही, शिक्के फोडलेले तोडलेले नाहीत. जे वडील मंडळ, जी स्वर्गीय मंडळी आहे, अलौकिक दिव्य ठिकाणी ती असते, त्यांनी काय पाहिलं की 4 प्राणी सुद्धा आले, वडील आले, त्या प्रत्येकाजवळ वीणा होत्या, धुपाने भरलेल्या सोन्याच्या वाट्या होत्या. ते घेऊन ते त्याच्या काय करलं, त्यांनी काय केलं, त्याच्या पाया पडले. अजूनही हा तो प्रभू येशू ख्रिस्त आहे याबद्दल वर्णन केलेलं नाही. म्हणून थोडस काळजीपूर्वक विचार करून या पुस्तकाला वाचा, अभ्यास करा. परंतु एक दिसत आहे की जे मंडळ राजासनावर बसलेला युगानुयुग जो जिवंत आणि सर्वसमर्थ देव त्याच्या पाया पडत होते, आपला मुकुट त्याच्या समोर ठेवत होते, जेव्हा की येथे आपल्याला एक फरक दिसतोय. वीणा आहेत, सोन्याच्या वाट्या आहेत, परंतु ते पाया पडताना त्याच्या पायाजवळ मुकुट ठेवताना दिसत नाहीत. बघितलं ना तुम्ही? तिथे बघा, तसंच आहे, अजून मुकुट ठेवलेले नाहीत. सोन्याच्या वाट्या प्रार्थना आहेत, ते विवरण तुम्हाला मी दिलेलं आहे, ते तुम्ही वाचाल. ते नवगीत म्हणतात वगैरे वगैरे, आणि फार मजेदार आहे. तू गुंडाळी घेण्यास, तिचे शिक्के फोडण्यास योग्य आहेस, कारण तू वधला गेला होतास आणि तू आपल्या रक्ताने सर्व वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे लोक, राष्ट्र यामधून आमच्या देवासाठी विकत घेतले आहेत आणि आमच्या देवासाठी त्यांना राज्य व याजक असे केले आहे. ते पृथ्वीवर राज्य करतील. इतक्यात असं झालं की राजासन, प्राणी, वडील यांच्या भोवती अनेक देवदूतांची वाणी मी ऐकू आली. त्यांची संख्या आयुतांची आयुते, सहस्त्रांची सहस्त्रे होती. ते सुद्धा मोठ्याने म्हणत होते, वधलेला कोकरा सामर्थ्य, धन, ज्ञान, बल, सन्मान व गौरव, धन्यवाद हे घेण्यास योग्य आहे. आणि स्वर्गात, पृथ्वीवर, पृथ्वीच्या खाली व समुद्रावर जो सृष्ट, प्रत्येक सृष्ट प्राणी आहे तो आणि त्यातील सर्व वस्तुजात यांना मी असे म्हणताना ऐकले, राजासनावर बसलेल्या याला व कोकऱ्याला धन्यवाद, सन्मान, गौरव व पराक्रम हे युगानुयुग आहे. असं जेव्हा ते सर्व बोलतात त्याच वेळेला ते 4 प्राणी काय म्हणतात? आमेन, तथास्तु, असेच होवो. 24 वडिलांनी जो सदा सर्व काळ जिवंत आहे
त्याला पाया पडून नमन केले. अजून कोकऱ्याला दाखवलं आहे, फक्त त्याने गुंडाळी घेतली एवढंच दाखवलं आहे. आणि ती कृती बघून स्वर्ग आणि जे सृष्ट ते सर्व एकत्र आले. 13व्या वचनामध्ये ते मजेदार आहे ना, सर्व वस्तुजात म्हणजे सर्व सृष्टीचे जे देवाने निर्माण केलं ते सर्व, मनुष्य सोडून असणारे सर्व वस्तुजात, सर्व पदार्थ, सर्व डोंगर, नद्या, नाले, नभमंडळे आणि वनस्पती, पक्षी, प्राणी काय असतील ते सर्व काय करत आहेत आता? मान्य करून कोकऱ्याला धन्यवाद, सन्मान, गौरव, पराक्रम युगानुयुग आहेत अशी घोषणा करतायत. एक प्रश्न आपण असा विचार करा तिथे, यांना कसं कळलं की हा कोकरा एवढा बलवान आहे, एवढा सर्वोत्तम सर्वश्रेष्ठ आहे? यांना कसं काय कळलं? बघा, सर्व सृष्टी आली, मानवजात आली, सृष्ट प्राणी आले, वस्तुजात आली. मान्य मला की मनुष्याला ते कळलं असं गृहीत धरूया. पण मग हे सृष्टी तिला कसं काय कळलं? हा जो कोकरा ज्याने गुंडाळी घेतली तो एवढा बलवान आहे. कारण अगोदर आपण काय वाचलं 4थ्या अध्यायामध्ये, हे कोणी निर्माण केले? देवाने. कोणासाठी निर्माण केलं? त्याच्या गौरवासाठी. पण त्या निर्मितीमध्ये कोण होता? हा कोकरा, प्रभू, धनी, स्वामी, देवाचा पुत्र अस्तित्वात होता. हे त्यांनी पाहिलेलं आहे, हे त्यांना माहीत आहे आणि म्हणून ते मान्य करतात. आता वडील त्या वडिलांसह 4 प्राणी, आता त्याच्या जो सदा सर्व काळ जिवंत आहे, हे काही बायबलमध्ये कंसामध्ये आहे, चौकोनी कंसामध्ये, नंतर आलेलं ते इन्सर्शन म्हणतो, घालण्यात आलेलं वाक्य आहे. आपण त्याच्याबद्दल माहिती आहे तुम्हाला, ते व्याकरणाचे नियम तुम्ही पाळा. तर या प्रकारे आता झाले 5 अध्यायामध्ये एक पार्श्वभूमी आपल्याला दिसते. आता 6व्या अध्यायापासून पुढे थेट 19व्या अध्यायापर्यंत काही घडामोडी आहेत, त्या मी आजच तुम्हाला फक्त नोंदी देणार आहे. तुम्हाला मी PDF टाकलेलंच आहे, पण तुम्ही जर तुमची PDF बघितली तर जे शिक्के फोडलेले आहेत त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगू इच्छितो. पण पहिले वचन वाचूया. अध्याय 6 वचन 1. मग कोकऱ्याने, हे सर्व झालं, देवाचा अधिकार कोकऱ्याच्या हाती आला, त्याने तो स्वीकारला, त्याने आवाहन केलं होतं त्या प्रकारे उभा राहायला. गुंडाळी आपल्या हातात घेतली, जशी त्याने घेतली, सर्व विश्व त्याच्या पायाशी नतमस्तक होऊन त्याला मान देऊ लागले. देवाने ते पाहिलं, सर्व मिळून देवाला नमले. आता आपल्याला सांगितलं नाही मध्ये 5:14 ते 6:1 या 2 वचनांच्या मध्ये की कोकऱ्याला देवाने नेमकं काय सांगितलं. लेखक काही नोंद देत नाही, बरोबर. पण काय दिसतं आपल्याला? कोकरा सरळ सरळ त्या 7 शिक्क्यांपैकी एक शिक्का फोडतो, दुसरं काहीच नाही. सरळ सरळ आता एक शिक्का फोडतो. आणि तुम्ही हे 7 शिक्के 8व्या अध्यायापर्यंत गेल्यावर तुम्हाला वाचतात. 6वा अध्याय झाल्यावर मध्ये अंतराळ आहे, म्हणजे अंतर आहे किंवा मध्यांतर आहे. ते मी तुम्हाला शेवटी दाखवणार आहे की याची मग शेवटी रचना कशी.
तुम्ही स्क्रीन बघू शकता की या प्रकारे हे 7 प्रकारचे शिक्के फोडण्यात आले आणि त्याचं विवरण मी तुम्हाला एक एक करून दिलेलंच आहे. मी ते तुम्हाला वाचणारच आहे. पहिला जो शिक्का आहे तो आहे पांढरा घोडा. पहिला जो शिक्का आहे त्याच्यावर एक स्वार आहे, तो पांढरा आहे, पांढऱ्या घोड्यावर बसलेला आहे आणि त्याच्याजवळ धनुष्य आहे, त्याला मुकुट देण्यात आला. तो विजय मिळवत मिळवत आणखी विजयावर विजय मिळवण्यास निघून गेला. म्हणजे विजय अपूर्ण होता. पुन्हा तो शब्द आलाय, हा पांढऱ्या घोड्यावरचा स्वार मग कोण है ना. मी तुम्हाला पुढे ते देणार आहे. मग दुसरा शिक्का फोडला. दुसरा प्राणी जे असे म्हणाला ते मी ऐकलंय. दुसरा घोडा निघाला आणि त्याच्यावर कोणी एक बसलेला होता. हा काळा घोडा आहे, त्याच्या हातात तराजू. दुसरा आहे अग्निवर्ण वचनचार, क्षमा करा. दुसरा घोडा आहे अग्निवर्ण किंवा लाल रंगाचा. पृथ्वीवरील शांतता हरण करायची, एकमेकांचं वध करायचं काम त्याला सोपवलं. त्याच्या हाती मोठी तलवार होती. तिसरा आहे काळा, जो दुष्काळाशी संबंधित आहे. फिकट आहे, तो मृत्यूशी संबंधित आहे. जो रक्तसाक्षी झालेला आहे 5व्या वचनामध्ये, त्या प्रार्थना आहेत आपल्या शहीदांच्या. देवाचा क्रोध प्रगट करणार आहे, परंतु तो क्रोध त्या प्रार्थनांचे उत्तर म्हणून येणार आहे. आणि नंतर न्यायाची मोठी तयारी केली जाते, देवदूतांची सभा भरते. असा हा सारांश या 7 शिक्क्यांमध्ये आपल्याला दिसतो. एकेकाचं विवरण असं आहे. 4 घोडेस्वार जे निघतात ते या प्रकारे, तुम्ही फक्त बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे 4 घोडे आहेत 4 रंगाचे आणि त्यामध्ये त्यांच्याकडे जे हातात दिलेलं होतं ते त्या प्रकारे आहे. आणि यांना मग पुढे आपल्याला एक एक बघितलं तर या प्रकारे आहे की पांढऱ्या घोड्यावर बसलेला, त्याच्या डोक्यावर मुकुट आहे आणि तो धनुष्य त्याच्या हाती आहे. तो गेल्यावर दुसरा येतो अग्निवर्ण, मोठी तलवार त्याच्या हातात आहे, तो जातो. तिसरा येतो 6वा अध्याय वचन 5 ते 6 मध्ये, तो स्वार आहे. हा घोडा काळा आहे, त्याच्या हातात तराजू आहे आणि त्याचे विवरण मी तुम्हाला दिलेलं आहे. चौथा शिक्का आहे फिकट घोडा, ज्याचा अर्थ मृत्यू आहे. प्रकटीकरण 6, 7 आणि 8 मध्ये आहे. आणि तुम्ही जर थानाटोस ही संकल्पना जी मागे मी तुम्हाला सांगितली ती मृत्यूचा सम्राट, तर ग्रीक दंतकथांप्रमाणे किंवा श्रद्धांप्रमाणे हा जो मोठा कोयता घेतलेला जो मृत्यू सम्राट दिसतो, त्याच्या हाती माणसाचं जीवन हरण्याचं किंवा कापण्याचं सामर्थ्य आहे असं मानलं जात होतं. त्याला थानाटोस असं म्हणायचं. 5वा आहे मग आपल्याला वेदी दिसते. वेदीकडे आत्मे आहेत आणि ते ओरडत आहेत किंवा रडत आहेत है ना. मला ही क्लिप सापडली, फार छान वाटली मला. GIF आहे ती, जिफी है ना. आणि ते ओरडत आहेत, ते न्याय मागतायत. त्यांना सांगण्यात आलं शांत रहा थोडा वेळ. शुभ्रवस्त्र देण्यात आली. त्यांना सांगितलं की तुमच्या प्रार्थना ऐकण्यात आलेल्या आहेत, घाबरू नका. आणि मग 6वा शिक्का जेव्हा येतो तेव्हा काही घटना घडल्या. भूमिकंप झाला, तोही मोठा. सूर्य काळा पडला, रक्तवर्णी चंद्र झाला म्हणजे लालसर झाला. तारे पडले, आकाश गुंडाळले गेले, पर्वत आणि बेटे ढळली, पृथ्वी भयाने व्यापली. 6व्या शिक्क्यामध्ये ह्या गोष्टी घडतात. त्याला समांतर मी तुम्हाला दिलं आहे की 16व्या अध्यायात तुम्हाला हा दिसेल, 8व्या अध्यायात दिसेल, 9व्या अध्यायात दिसेल, 16व्या अध्यायात परत ते दिसेल. समांतर काही गोष्टी या प्रगटीकरणामध्ये तुम्हाला वाचायला मिळतात. तर ह्या घटना 6व्या शिक्का मोडल्यावर होतात.
आणि मग आपण जातो की नेमकं कसं झालं असावं. तर हे जे चित्र आहे ते सूर्य काळा पडणे ह्याचं एक चित्र मला चांगल्या प्रकारे सापडलं. बाजूला चंद्र दिसतोय, तो रक्ताळलेला किंवा लालसर आपल्याला वाटतो आहे की देवाचा क्रोध आता प्रगट होणार आहे आणि म्हणून मनुष्य आता प्रकाशाची अपेक्षा करत आहे, त्याच्यासाठी काळोख राखून ठेवलाय असा त्याचा अर्थ होत जाईल. 6व्या अध्यायामध्ये तुम्हाला हे वाचायला मिळतं. हा चंद्राचा एक फोटो सापडला. हा कसा दिसू शकेल, कसा दिसतो, आणि हा रक्तवर्णी आहे. त्याला बघितल्यावर मला वाटलं हे छान चित्र आहे. तारे पडणे, तुम्हाला मी तारे पडण्याचं वर्णन केलेलं आहे, केव्हा काय झालं ते. आणि शास्त्रज्ञ बऱ्याच काही गोष्टी सांगतात भूकंपाचं, ताऱ्या पडण्याबद्दल. असं म्हणतात की तुम्ही जर तुमच्या नोंदीमध्ये आलात तर तुम्हाला ते सापडेल, पान क्रमांक 3 तारे पडल्याबद्दल, भूकंपाबद्दल. आणि असं वाटलं होतं त्यावेळेला की काही घटना आहे 1755च्या आहेत, 1780च्या आहेत आणि नंतर 1833च्या आहेत, की असं म्हटलंय की हे लोकांनी डोळ्यांनी पाहिलं तारे पडताना. अमेरिकेमध्ये विशेषतः ही घटना घडली आणि तेव्हाही भविष्यवादी निर्माण झाले आणि त्यांनी सांगितलं ही घटना आहे तारे पडण्याची 13 नोव्हेंबर 1833. 13 नोव्हेंबर 1833 ही ऐतिहासिक घटना आहे, सर्व जगप्रसिद्ध घटना आहे. आणि त्याही वेळेला काही भविष्यवादी उठले आणि ते म्हणाले प्रगटीकरणामध्ये लिहिल्याप्रमाणे आता होत आहे, येशू ख्रिस्ताचं आगमन होणार आहे, हे जग नष्ट होणार आहे. आणि घडलं तेच की लोक घरदार सोडून आपले पैसा अडका काढून कोणाला देऊन, त्या वक्त्याला देऊन, त्या संदेशाला देऊन मोकळे होऊन गेले. स्वतः त्याची वाट पाहण्यासाठी ते कुठेतरी जंगलात, डोंगरात उभे राहून गेले. येशू ख्रिस्त आला नाही, पृथ्वीचा नाश झाला नाही. बघा, कधी कधी ह्या गोष्टी लक्षात घ्या. एखादा वक्ता, एखादा शिक्षक जेव्हा सांगतो की असं होणार आहे, तर तो घटना घडल्यावर बोलतो का होण्या अगोदर बोलतो हे तर लक्षात ठेवा. कोविडची महामारी आली, कोणी सांगितली महामारी येणार आहे असं? भविष्यवक्ता म्हणजे काय? जो आगाऊ सांगतो काय होणार आहे, झाल्यावर सांगत नाही काय झालंय. तुमच्या लक्षात येत आहे भविष्य म्हणजे काय? जे घडलं नाही पण घडणार आहे. आणि आपण कोणाच्या मागे फुसकत जातो, कोणाचा आपण म्हणतो अरे वा काय छान बोललं, काय बरोबर आहे, बरोबर आहे. अरे तो भूतकाळाला भविष्यवादामध्ये बदलतोय आणि परत भूतकाळात जाऊन सांगतोय. वर्तमानाबद्दल बोलत नाहीये तो. हे फार महत्वाचं आहे. जसं आता एलिया, त्याने पाहिलं डोंगरावर एक हातासारखा ढग त्याला दिसला. किती वर्षांनी? 3.5 वर्षांनी. पाऊस पडलेला नव्हता. जनतेला त्रास झाला ना, राजांना त्रास झाला ना, प्रजेला त्रास झाला ना. मग एलियाच्या घरी काय देव ढगातून पाणी टाकत होता का? तुझ्यावरच माझा पाऊस पडेल बरं का, बाकी कुठेच नाही पडणार, असं काही झालं का? कोणाला तो त्रास सहन करावा लागला दुष्काळाचा, पाऊस न पडण्याचा? एलियाला पण खाण्याचे वांदे झाले ना, त्याचे पण. कावळ्यांनी अन्न पुरवलं म्हणतात, बरोबर. ही स्थिती कशी आली? जो भविष्यवक्ता भविष्य करत होता तो त्या भविष्याच्या घडामोडीमध्ये स्वतः सामील होता की नाही? आता आपण दुःख सणाची या दिवसामध्ये आध्यात्मिक मेजवानी घेत आहोत. येशू ख्रिस्त जे बोलला असं होईल तसं झालं की नाही? तो त्याच्यात सामील झाला की नाही? तो म्हणाला मनुष्याच्या पुत्राला धरून दिलं जाईल. तो धरून दिला गेला ना. तो म्हणाला हा मी आहे. भविष्यवाद त्याला म्हणतात की आगाऊ सांगितलं जातं
आणि ते घडतं. आजकाल भविष्यवाद म्हणजे काय आहे की कधीतरी घडलं किंवा घडल्यानंतर सांगायचं. आता नाही सांगता येणार की 2030 मध्ये काय होईल. जर ते सांगतील तर समजेल. मग तुम्हाला हे माहित आहे का की असे भविष्यवाद करणारे बाबा वेंगा किंवा नॉस्ट्रडॅम असे पुष्कळ लोक झालेले आहेत की त्यांनी पुष्कळ काही सांगितलं. म्हणून पवित्र शास्त्राचा भविष्यवाद हा मर्यादित नाही काळाला किंवा घटनेला. त्याला वाढवण्याचं पण सामर्थ्य देवाकडे आहे, कमी करण्याचं पण सामर्थ्य देवाकडे आहे. म्हणून हे समजून घ्या. कारण हे विशेषतः 1833 नंतर जी सुळसुळाट निर्माण झाली भविष्यवाद्यांची इतिहासामध्ये ते फार मोठं आहे. पहिल्या या 33 ते 1933 या 100 वर्षामध्ये फार प्रचंड पणाने आपल्या महामंडळामध्ये ख्रिस्ती लोकांमध्ये उलथापालथ झाली आणि अनेक मोठे आजही अस्तित्वात असलेले पंथ निर्माण झाले. म्हणून ह्या घडामोडी या दाखवतात आपल्याला की हे घडून आणणारा ज्याच्या हाती दिलेला आहे तो करतोय त्याच्या इच्छेप्रमाणे. म्हणून 6व्यामध्ये बऱ्याच गोष्टी होत्या, त्यापैकी ताऱ्यांचे पडणे. याच्यामध्ये अलंकारिक किंवा आत्मिक सुद्धा अर्थ लावला जातो. त्याच्यामध्ये असं म्हणतात की स्वर्गीय देवदूत त्यांचं पतन झालं वगैरे वगैरे असं मानलं जातं. 6व्यानंतर आपल्याला वाचायला मिळतं की वेदीनंतर हा फुटला, 6वा शिक्का तुटला, आकाश गुंडाळले गेले, डोंगर व बेटे आपल्या ठिकाणावरून ढळली, सर्व खडकात लपली. म्हणाली आम्हाला कोकऱ्याच्या दृष्टीपासून व आमच्यावर पडून राजासनावर जो बसलेला आहे त्याच्या दृष्टी पुढून व कोकऱ्याच्या क्रोधापासून आम्हाला लपवा. या भयंकर घटना जग आणि जगातले लोक किंवा दास ख्रिस्ताचा जेव्हा पाहत आहे तर तो काय म्हणतो, हा क्रोधाचा दिवस कोणाचा दिवस आहे? कोकऱ्याचा. हा कोकऱ्याचा क्रोध म्हटलेला आहे. तुम्हाला नंतर मग आता मध्यंतर दिसते, मग शिक्का मारण्याची प्रक्रिया सुरू होते 1,44,000 आणि हे 1,44,000 कोण आहेत? तर वचन 3 वाचलं तुम्ही, अध्याय 7 वचन 3. आमच्या देवाचे जे दास, 7वा अध्याय वचन 3. आमच्या देवाचे दास. पुष्कळ याचे अलंकारिक अर्थ लावले जातात, हे असावेत, ते असावेत, ते असावेत. परंतु लेखक काय सांगत, हे कोण आहेत? देवाचे दास आहेत. जरी वंशाप्रमाणे दिलेले आहेत त्यांची नावे पुढे. तर मुळामध्ये आपण गृहीत धरूया की हे देवाचे दास म्हणजे विशेषतः त्याचे निवडलेले इस्रायली वंशाचे लोक. त्यांच्यावर शिक्का मारण्यात आला. त्यांचं वर्णन पुढे आहे, नंतर इथे नाही. मग वचन 9, 7वा अध्याय वचन 9. यानंतर मी पाहिले तो सर्व राष्ट्रीय वंश लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे यांच्यापैकी कोणाला मोजता आला नाही असा शुभ्र झगे परिधान केलेला व हातात झावळ्या घेतलेला मोठा लोकसमुदाय राजासनासमोर व कोकऱ्यासमोर उभा राहिलेला माझ्या दृष्टीस पडला. ते काय म्हणतात? राजासनावर बसलेल्या आमच्या देवाकडून व कोकऱ्याकडून तारण
आहे. हे वाक्य मजेदार आहे ना. तारण कोणाकडून आहे? राजासनावर बसलेला आणि कोकरा त्याच्यापासून आहे. ते सर्व त्याला उपडेपर्यंत नमन करून गीत म्हणतात. फार ही गीत प्रभावी आहेत. आणि मग एक प्रश्न उभा राहता, वचन 13, हे जे शुभ्र झगे घातलेले कोण आहेत असा प्रश्न केला. तो मला म्हणाला, मोठ्या संकटातून येतात ते हे आहेत. यांनी आपले झगे कोकऱ्याच्या रक्तात धुवून शुभ्र केले आहेत. मोठं संकट, मोठा संकटांचा समय कोणता आहे? मग हा याकोबाचा क्लेश समय आहे. 7 वर्षाचा समय आहे. ग्रेट ट्रिब्युलेशन म्हणतात तो आहे. 3.5 मध्ये विभाजन झालेलं आहे. दानिएलच्या 1265 किंवा 60 दिवसांची अखेर आहे. काय आहे नेमकं? त्याच्यावर विविध मते आहेत, पण आपण त्याकडे शिरणार नाही. कारण जर मंडळी आणि देवाची कृपा, मंडळी स्वर्गी गेली आणि देवाच्या कृपेचा काळ संपला असं जर आपण मानतो, तर मोठ्या संकटामध्ये मारले गेलेले आणि कोकऱ्याच्या रक्तात धुतलेले हे लोक कोण? हा एक प्रश्न आहे ना. देवाच्या कृपेचा काळ म्हणजे क्षमेचा काळ, तारणाचा काळ. वधू कोकरा गेले. लग्न झालं का? कोकऱ्याचं लग्न अजून 19, 20, 21 मध्ये तुम्हाला जायचं आहे. अजून लोक कोकऱ्याचं लग्न झालेलंच नाही. मग हे मोठे संकट आहे तरी काय, की ज्यामध्ये 1,44,000 मान्य करूया यहुदी होते, मारले गेले, किंवा मग त्याच्यातून आलेला मोठा समुदाय. असं दिसतं की या शिक्क्यांचं जेव्हा फोडून ओतलं, म्हणजे ज्या पिढ्या जे दंड जाहीर केले जात आहेत त्या दंडांना सहन करून हे लोक टिकलेले, असा त्याचा अर्थ आहे. ती संख्या सांकेतिक असू शकते किंवा मग आपल्याला माहीत नाही, कारण त्याची मोजदाद कोणालाच करता आले नाही असं म्हटलेलं आहे. त्यांचं काम काय? वचन 15, देवाच्या राजासनासमोर ते राहत आहेत. अहोरात्र त्याच्या मंदिरात त्याची सेवा करतात. राजासनावर बसलेला त्यांच्यावर आपला मंडप विस्तृत करील. ते ह्यापुढे भुकेले होणार नाहीत, ताणलेही होणार नाहीत, सूर्य किंवा उष्णतेची बाधा होणार नाही. राजासनापुढे मध्यभागी असलेला कोकरा त्यांचा मेंढपाळ होईल व तो त्यांना जीवनाच्या पाण्याच्या झऱ्यांजवळ नेईल आणि देव त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकेल. आता पुन्हा पुन्हा तेच शब्दांना महत्व द्या. आपले अश्रू कोण पुसणार आहे? देव. याच्यामध्ये काहीही वाद नाही की प्रभू येशू ख्रिस्ताने अपार प्रीती आपल्यावर केली, पण तो आपला बाप आहे का? लक्षात घ्या. ही सांकेतिक भाषा समजणं फार गरजेचं आहे. जसा उधळा पुत्र परत आला होता तेव्हा त्याच्या बापाने त्याला मिठी मारली, मोठ्या भावाने नाही. आता तुम्हाला ते वेगळं शिक्षण पण आहे, मी तुम्हाला कधीतरी सांगेन. आपण विचार करायला पाहिजे की दाखले आणि उदाहरण एक म्हणजे याच्या मागे गर्भ अर्थ काय आहे. पुष्कळ आपण आपल्या पृथ्वीपुरताच विचार करतो, पण शास्त्रामध्ये कुठेतरी त्याचा संबंध असायला पाहिजे ना. ह्याची तुलना आणि त्याची तुलना जर करता एकदम लक्षात येतं की मुलाला स्वीकारणारा मोठा भाऊ नव्हता. कोण होता? बाप होता. तो रडला असेल तर कोणी त्याच्या अश्रू पुसले? बापाने. घाणेरडा होता, कोणी स्वच्छ केलं? बापाने. त्याला आलिंगन कोणी दिलं? आपल्या बापाने दिलं.
देव बाप हे करणार आहे, ख्रिस्त नाही. कारण ख्रिस्त कोण आहे? आपला भाऊ आहे, तो मोठा भाऊ आहे. तो काय सांगेल? मी तुम्हाला सांगितलं होतं ना, मी तुमच्या अगोदर जातो माझ्या बापाच्या घरी. कशाला? तुमच्यासाठी जागा तयार करायला. आता हे जेव्हा त्याला पाहतात तर त्यांना येशू ख्रिस्त दिसत नाही ना अजून. कोण दिसत आहे? कोकरा दिसत आहे. अगोदर जसे त्यांना रडू आले, नंतर वेदीखालचे आत्मे ओरडत आहेत, हा जमाव आता बघत आहे. त्यांना कोकरा काय म्हणतो? देव काय म्हणतो? की कोकरा मेंढपाळ होईल. पण त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू कोण पुसेल? देव पुसेल. अशा प्रकारे 8व्या अध्यायामध्ये आल्यावर पहिल्या 2 वचनामध्ये मग 7वा शिक्का फोडला जातो. स्वर्गात सुमारे अर्धा तास निवांत होते, शांतता होते. मग एक देवदूत वेदीपुढे येतो, धुपाटणे असते, त्या पवित्र जनांच्या प्रार्थना आहेत आणि तो धूप वर चढला. देवदूताने धुपाटणे घेतले, अग्नी टाकला, तो पृथ्वीवर टाकला. मेघांचा गडगडाट, गर्जना, विजा, भूमिकंप याने त्याचा शेवट झाला. आणि मग 7 देवदूतांची टोळी परत दिसते आणि तिथून 7 देवदूत 7 कारणे आपल्याला दिसतात घेऊन उभे असलेले. 7 शिक्क्यांच्या शेवटात 7 देवदूतांजवळ 7 तुतारे आहेत. या 7 तुताऱ्यांच्या शेवटात 7 पिढांच्या वाट्या आहेत. म्हणून अध्याय 8 वचने 3 ते 5 बघता तुताऱ्यांचा प्रवेश संतांच्या प्रार्थनांचा प्रभाव आहे असे वाटते. पहिल्या 4 तुताऱ्यांचा प्रभाव विश्वासशी संबंधित आहे, तर 5 आणि 6 या तुताऱ्यांचा संबंध आत्मिक जगदाशी आहे असं दिसतं. म्हणजे पुन्हा एकदा 6 तुताऱ्या वाजतात, नंतर दुसरं मध्यांतर होतं आणि मग 7वी तुतारी वाजते. आणि जेव्हा 7वी तुतारी होते तेव्हा पहिली वाटी पिढांची ओतली जाते. असं ह्याची विचित्र विलक्षण रचना आहे. 7 कारणे तुम्हाला मी पुढच्या वेळेला त्याचे चित्रात्मक जे आहे मी ते देईन. परंतु ह्या कारणांचा अर्थ पृथ्वीवर पहिला आहे, समुद्रावर, ताज्या पाण्यावर, सूर्य, फरात नदी, ध्वनी आणि विजा होतात, कडकडाट होतो, भूमिकंप होतो आणि मग पिढा येतात. या पिढा सुद्धा पृथ्वीवर आहेत, समुद्रावर आहेत, ताज्या पाण्यावर आहेत. सूर्य तेजोमय होतो. आता अगोदर काळा पडतो, आता सूर्य प्रखरतेने तेजोमय होतो. हा विरोध आपल्याला दिसतो 5व्या पिढीमध्ये. या अगोदर 2दा सूर्य काळा झाला, आता 3ऱ्यांदा जवळजवळ दिसतोय तो, तर तो प्रखर तेजाने तेजोमय होतोय. फरात नदी तर इकडे ती सुकते. ध्वनी आहे, विजा आहे, कडकडाट, गडगडाट, भूमिकंप हे आहे. हे बघितल्यावर असं दिसतं की 7 शिक्क्यांच्या शेवटात 7 देवदूतांजवळ 7 तुतारे आहेत. 7 तुताऱ्यांच्या शेवटात 7 पिढांच्या वाट्या येतात. या तुताऱ्यांचा प्रवेश संतांचा प्रभाव आहे असे आहे. आणि म्हणून जर आपण बघितलं की 1 ते 6 या तुताऱ्यांदरम्यान 11 वेळेला 1/3 नाश झाला याचं विवरण आढळतं. या 6 तुताऱ्या जेव्हा वाजतात तेव्हा 11 वेळेला हा शब्द प्रयोग आढळतो. 1/3 असं झालं तर असं झालं. जर ही कल्पना केली की जगाची लोकसंख्या 800 कोटी आहे, जर तुमच्याकडे कॅल्क्युलेटर असेल तर त्याला 1/3 करत जा. 900 कोटी धरा किंवा 600 कोटी धरा. 1/3 म्हणजे 200 कोटी. $200 कोटीमध्ये ख्रिस्ती लोक किती कोटी आहेत असं गृहीत धरलं तर जगाची संख्या बघितलं तर 1/3 ख्रिस्ती लोक आहेत सर्व प्रकारचे.
तर 600 कोटीमध्ये 200 कोटी लोक ख्रिस्ती आहेत, बरोबर? तर 200 कोटी लोक मरतायत असं गृहीत धरा, तर कमीत कमी त्याच्यामध्ये 70 कोटी लोक मरतील एका वेळेला. किती पाळक लागतील पुरायला? विचार केला कधी? किती खड्डे खणावे लागतील? ठेवून देणार, सोडून देणार, फेकून देणार, जाळणार, सांभाळून ठेवणार, काय करणार? किती त्याला कब्रस्थानं लागतील? कधी विचार केला? मी नेहमी सांगतो, कब्रस्थानांना फार महत्व आहे, लक्ष द्या. कब्रस्थान इतिहास आहे, त्याला हात लावू देऊ नका, सांभाळा. मी आजकालच्या त्या घडामोडींबद्दल बोलत नाही, कोण काय होता आणि कसा होता, परंतु ते शिक्षण आहे आपल्याला की जेव्हा काही विषय येतो तर कब्रस्थानं सुद्धा महत्वाचे ठरतात, मग ते त्याच्या मागचं काही कारण असो. आणि सध्याच्या अशा अनेक घटना बघितल्यावर आपल्याला समजलं पाहिजे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या कबरेला का बरं कोणी हात लावत नाही? आणि लावलं पण तर कोण काय करणार आहे सांगा मला? कोणीही काही करणार नाही. का बरं? तो तेथे नाही. वा, ख्रिस्ती लोकांना काय म्हणजे हात लावला का बॉम्ब टाकला काय काही फरक पडणार नाही ना? अरे असे मरगळ ख्रिस्ती नसावे ना, असं काय करतात? कोणीतरी उठेलच ना, कुठंतरी गडबड करीलच ना, आपल्याला काही सांगता येत नाही. विश्वासाने आपण म्हणतो की आपला प्रभू तेथे नाही, परंतु मग त्या स्थानाचं महत्व कमी होतं का? नाही, कमी होत नाही. माझी फार इच्छा आहे जायला पाहिजे, मी तर नेहमी सांगतो, काय करावं जमूनच नाही राहील. 8-10 लोक जमले तर जाऊया, मला काही हरकत नाही. मला सांगितलंय मे महिना छान असतो इस्रायलमध्ये, 1,40,000 रुपये लागतील ग्रुप टूरला. मी म्हटलं साहेब 3दा धक्का खाल्लाय, हिंमत होत नाही आता. ना हिंमत होत नाही. म्हटलं नाही, म्हणे आम्ही तुम्हाला 100% गॅरंटी देतो. म्हटलं ते आमच्या संस्थेला सांगा, तिकडून गोष्टी करा, मी करणार नाही, मला एकट्याला जाता येतं. म्हटलं मला माहिती आहे कसं जायचं. सांगायचं तात्पर्य की इतके लोक, इतके प्राणी, इतकी वनस्पती, इतकं पाणी, पाण्यातलं जीव नष्ट होईल, काय हाल होतील याचा विचार करा. आणि शास्त्राचं हे शिक्षण घेताना याबद्दल आपण समजून घेतलं पाहिजे की शेवटी ज्या देवाला प्रेम म्हणून मानलं आहे, जो देव तुमच्यावर काही कार्यवाही करत नाही असं दिसतं, ज्या देवावर विश्वास ठेवणाऱ्यांच्या हजारो लोकांना उघडं पाडलं जातं, मारलं जातं, त्रास दिला जातो, त्यांना लुबाडलं जातं, अत्याचार केले जातात, बलात्कार केले जातात, लेकरांना मारून टाकण्यात येतं, पळवण्यात येतं, शिक्षण व्यवसायापासून नोकऱ्यापासून वंचित करण्यात येतं. आणि आपण म्हणतो आमचा देव सर्वसमर्थ आहे, आणि तो यांना काहीच करत नाही. असं बघताना काय वाटतं आपल्याला? मग आपणही असं म्हणायचं का हा देव काहीच करणार नाही? नाही ना, देवाला पण तर जरा मोठी संख्या पाहिजे ना, काही करायचं असेल तर. देवाला जेव्हा एखादी गोष्ट करायची ना, तर तो मग गोळा होऊ देतो काही गोष्टी. फारोला एका शिक्षेमध्ये संपवता येत नव्हतं का? 11 वेळेला त्याला तोंड दिलं. 11वी पिढा म्हणजे समुद्र विभाजन, 10 पिढा इजिप्तच्या, 11वी समुद्र. एका पिढीमध्ये त्याला नमवता येत होतं ना, त्याची गरज नव्हती ना. मोशेने म्हटलं तर फारो तू मरून जा, मेला असताना फारो, असा नाही मेला नसता तो. देव का बरं सोडतो, का बरं संधी देतो? देव म्हणतो असं का, तुमच्या पापाचा गडा भरायचा आहे, भरा, मला पण तुम्हाला असाच मोठा दंड द्यायला आवडेल. आणि देव कोणाचीच खैर करणार नाही असा त्याचा अर्थ आहे. पण मी हे म्हणत आहे की कल्पना करा ना, त्यावेळेला जर मंडळी आहे असं म्हणता तुम्ही,
तर मग हे कोण करणार? आणि मंडळी गेली असं मानलं तरी कोण करणार? कारण सर्वच विश्वासणारे जर ते बरोबर जीवन जगत नसतील, आज्ञा पालन करत नसतील, तर ते स्वर्गात घेतले जाणार नाहीत ना, त्यांना सोडण्यात येईल. मग या अखंड या 7 वर्षाच्या म्हणजे महासंकटामधून त्यांना जावं लागेल. त्याच्यातून ते भाजून करपून बाहेर निघाले तर निघाले. तसंच येऊद्यांचं होईल. त्याला आपण प्री मिलेनियम म्हणतो. 1000 वर्षाच्या अगोदर असणारी मंडळी आणि 1000 वर्षानंतर असणारी मंडळी, असणारं जग. तर हे समजणं फार गरजेचं आहे की 9व्या अध्यायापर्यंत जेव्हा आपण येतो तर हे कसं घडतं ते तो 1-2 मिनटं आपण बघून घेऊ. की ही घटना अशी घडते की 6वा शिक्का जेव्हा संपतो तेव्हा अंतराळ होतो. 7व्या शिक्क्यापर्यंत येऊन ते थांबतं. मग नंतर 7वा शिक्का झाला का मग तुताऱ्या येतात, 6 पर्यंत येतात, परत ते थोडा वेळ थांबलं. त्यानंतर ज्या वाट्या ओतल्या जातात त्या येतात, 6च्या 6 वाट्या ओतल्या जातात. मोठा अंतराळ येतं, मधलं अंतर येतं, मध्यांतर होतं आणि त्या वाट्या ओतल्या जातात. आणि अचानक मग ह्या ज्या न्यायाच्या गोष्टी आहेत, हा चार्ट आहे येणारा संकटाचा समयाचा, मी तुम्हाला नंतर सांगेन. ते चित्र आहे तुम्हाला पाहण्यासाठी मी देईन की हे आपल्याला समजलं पाहिजे की मग जर ही निळी रेष जी दिसते तुम्हाला, येथे जर ख्रिस्ताचं मंडळीसाठी आगमन होऊन गेलं असेल तर मग जी काळाची मर्यादा दानिएलाने पण सांगितली त्या प्रकारे काय काय घडेल. लाल आणि निळ्या रेषेमधलं जे अंतर आहे ते महासंकटाचा समय आहे. आणि लाल रेष जी दाखवते आपल्याला ती दाखवते येशूचं दुसरं आगमन. आपल्या मंडळीसह, दूतांसह गौरवाने, पराक्रमाने आगमन ते होईल. आणि त्यानंतर मग देवाचं राज्य प्रस्थापित होईल आणि अनंतकालिकता तेथून पुढे सुरू होते असं साधारणपणे सांगितलं जातं. हा पण त्याच प्रकारचा चार्ट आहे. मी तुम्हाला हवं तर तुम्हाला मी देऊ शकेन. हे समजणं गरजेचं आहे. असे अनेक म्हणजे चार्ट आहेत. तुम्हाला असं वाटलं आवश्यक आहे. हाही तसाच तो चार्ट आहे. मध्ये चर्च मंडळी घेतली जाते, नंतर दुसरं आगमन होतं, त्या दरम्यान महासंकटाचा काळ आहे, अशी काही विचारधारा आहे. आणि त्याला धरून आपण बघितलं तर मग पुढे काय होतं की फार भयंकर आपदा म्हणजे भयंकर क्लेशमय समय सुरू होतो. की जे एक चित्र मी फक्त तुम्हाला दाखवून शेवट करू इच्छितो की अशा प्रकारे भयंकर यातना आणि वेदनांनी मनुष्य जातीकडून हिशोब मागितला जाईल. आणि ह्यावर सुद्धा पुष्कळ पुस्तके आहेत. कोणी काय म्हणतं, कोणी काय म्हणतं, आणि रंग आहेत. आणि त्यांच्या म्हणजे 2000 वर्षापूर्वी दृष्टांतामध्ये ज्या गोष्टी पाहिल्या, ज्यांच्या नांगीमध्ये ताकद होती असं जे म्हटलं, शास्त्रज्ञ म्हणतात हे चित्र रणगाड्यांचं आहे असं शास्त्रज्ञ म्हणतात. आणि तुम्ही जर रणगाड्याचं चित्र पाहिलं तर साधारणपणे त्याच प्रकारे आहे. त्याच्या शेपटीत म्हणजे तोफेमध्ये ताकद आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे की योहान प्रेषिताला 2000 वर्षापूर्वी समजलं होतं की आधुनिक काळामध्ये काय काय घडवू शकेल. त्याही काळात घडलं, याही काळात घडेल असं त्याचं म्हणणं आहे. पण हे चित्र आपल्याला फक्त प्रतिकात्मक आहेत, आपल्याला समजण्यासाठी आहेत. आजचा धडा येथे मी संपवणार आहे की राजासनावर बसलेला आहे, 4 प्राणी आहेत, मेघधनुष्य आहे, 24 आसने आहेत, 24 वडील आहेत, 7 शिक्के, 7 गुंडाळ्या उघडल्या जातात, 6 फोडल्या जातात, 4 देवदूत 1,44,000 दासांवर शिक्का मारतात, मोठा जय जयकार होतो. आणि वडील त्याला प्रत्युत्तर देताना मग त्यांना दंड दिसतो की काय झालं. म्हणून हे प्रतिकात्मक शिक्षण जरी आहे तरी सरळ सरळ म्हणजे एकच गोष्ट आहे की 4 ते 19 एकच संच आहे. याच्यामध्ये रचनेला बघता काही तांत्रिक मुद्दे आहेत. म्हणून थोडं
तुम्ही 6 वाचल्यावर मला वाटतं 7वा घटक जेव्हा पण आला असेल तर तुम्हाला दिसलाच नसेल. तो तुम्ही 6च वाचले आणि थांबून गेले, हे समजून घेतलं 7ही वाचले. खरं पाहिलं तर तसं नाहीच आहे. 6 वाचल्यानंतर लेखन आहे, स्पष्टीकरण आहे, काही भर आहे, आणि नंतर अचानक 7वं येतं. म्हणजे हे समजणं गरजेचं की असं का, तर त्याला साहित्यिक रचना आपण म्हणतो. आणि प्रगटीकरण म्हणून मी जसं म्हटलं की भविष्यवाद आहे. या भविष्यवादाबद्दल बोलताना आपण कशाबद्दल बोलायचंय की लेखक काय सांगत होता तेव्हा 2000 वर्षापूर्वी, त्यानुसार काय घडलं का, तर काय आपल्याकडे काय प्रमाण आहे. पण 1833 मध्ये तारे पडले अमेरिकेमध्ये, म्हणून येशू ख्रिस्ताचं आगमन होणार आहे, हे तर तेव्हा पण लोक पळाले, आज पण पळत आहेत. पण जर ह्या 100 वर्षाचा किंवा 200 वर्षाचा इतिहास जर आपण घेतला तर आपल्याला काय दिसत आहे, त्याही पेक्षा काही अद्भुत गोष्टी दिसत आहेत, चांगल्या गोष्टी दिसत आहेत. 3रं महायुद्ध होईल होईल होईल, किती वर्षांचं आपण ऐकत आहोत. जग संपेल जग संपेल. पाकिस्तानचं युद्ध झालं होतं तेव्हा मला माझे वडील पण बरेच जण सांगायचे, कारण ते सुरतला जायचे, रेल्वे असल्यामुळे रेल्वेचे ड्रायव्हर होते. तिथले लोक सांगायचे की सायंकाळी इकडे पश्चिमेला उजेड दिसतो बॉम्ब पडल्याचा किंवा तोफा, कारण गुजरातच्या जवळ ती बॉर्डर आहे. मग ते ड्रायव्हर एका दुसऱ्या ड्रायव्हरला सांगायचे काल रात्री असं कल ऐसा हुआ था. मग ते एकाला सांगणार दुसऱ्याला सांगणार, आमच्यापर्यंत येणार. मग संध्याकाळी आम्ही काय करू, आम्ही पण पश्चिमेला पाहायचं दिसतं का, कशाला दिसेल इथून पाकिस्तानमध्ये काय होत आहे, है ना. परंतु त्याचा अर्थ असा नाही की घडणार नाही. आतापर्यंत कोणीही 100% शाश्वती देऊन सांगू शकला नाही असं होईल, असं झालं, हा भविष्यवाद नाही. 1833 तारे पडले अमेरिकेमध्ये, हा भविष्यवाद नाही, हा भूतकाळ आहे, झालेली घटना आहे. डिसेंबर 22 2025 तारे पडतील असं कोणी संदेष्टा सांगेल तर जरा विचार करावा लागेल. आणि मागे सांगितलं, आपणच लावलं होतं कोपलँड साहेबांचा मोठा बोर्ड कचेरीच्या तिथे. 21 साल होतं काय होतं माहीत नाही मला, कोणतं साल होतं. असं आहे, होत आहे. आता परत निघतंय ते खूळ. आपल्याला काय करायचं आहे, पहिले बायबल वाचायचं, त्याची रचना वाचायची, कोण प्रमुख आहे ते समजून घ्यायचं. आतापर्यंत येशू ख्रिस्त दिसला नाही. दिसला का, अजून त्याला दडून ठेवलेलं आहे. जे देवाने दडून ठेवलेलं आहे ते रहस्य आम्हाला प्रगट झालं आहे असे आजचे भविष्यवक्ते म्हणतात. शास्त्र वाचलं दिसतच नाही. कोकरा दिसतो ना, मी मान्य करतो. सिंह दिसतो का, नाही, कोकरा दिसतो. येशू ख्रिस्त दिसतो का, जो पहिल्यांदा दिसला, दिसत नाही. असं का, त्याचं कारण ही साहित्यिक रचना भविष्यवादाची आहे की जी आपल्याला सांगते लेखकाला भविष्यामध्ये काय होणार हे देवाने दाखवलं. पण कालमर्यादा दिली का त्याला, त्याने दिलेली नाही. पण कालमर्यादा तपासताना दानिएलाकडे जावं लागेल. त्याचे ते सांगितलेले टप्पे, दिवसांचे, महिन्याचे, वर्षाचे, त्यानुसार हा भविष्यवाद तुलनात्मकरित्या पाहावा लागेल की दानिएला असं म्हणाला त्यानुसार काय काय झालं. मी पुढच्या वेळेला तुम्हाला जर वेळ मिळाला, या आठवड्यात शेवट करू आपण एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये, कारण मग नंतर आपल्याला जमणार नाही. तर त्यावेळेला मी ती जी टाईमलाईन आहे तुम्हाला जी महत्त्वाची समजणं ती मी तुम्हाला देईन, यासाठी की तुम्हाला त्याची मदत व्हावी आणि तुम्हाला आशीर्वाद मिळावा. थँक्यू व्हेरी मच. आपण येथेच थांबू आणि पुढे मग दानिएलाच्या भविष्यवादाप्रमाणे काळाचा समाप्ती कशी काय झाली किंवा होणार यावर थोडंसं आपण पाहू आणि
जर मला काही चांगली चित्रे सापडली तर मी तुम्हाला जरूर ती दाखवेन. थँक्यू व्हेरी मच. अभ्यास वर्गासाठी परमेश्वर पित्याला धन्यवाद देतो, कारण की प्रियजन हो, हे अध्ययन कठीण अवघड जरी वाटत असलं तरी पाळक साहेबांनी फारच सोप्या भाषेत आपल्याला ते दिलेलं आहे, ते समजून सांगितलेलं आहे. सोबतच नोंदी आपल्याला दिलेल्या आहेत, जेणेकरून आपल्याला जेव्हा पण वेळ मिळेल त्या वाचता येतील व त्यावरती अभ्यास करता येईल. या नोंदी आपल्याला जर मिळाल्या नसतील तर माझ्याशी संपर्क करा, आपल्याला नक्कीच त्या देण्यात येतील. हे अध्ययन कार्य आपल्या सगळ्यांसाठी, SAMच्या प्रत्येक मंडळीतल्या सदस्यासाठी व सोबतच जे आपण ऑनलाईन जोडले गेलेले आहात, आपणासाठी देवबाप आशीर्वादाचं करो. सर्व अभ्यास गटाच्या वतीने मी माननीय डॉक्टर रेव्हरेंड जी जयकर पाळक साहेब आपलं पुन्हा एक वार आभार मानतो, कारण की आम्हास ठाऊक आहे प्रकटीकरणामध्ये असलेल्या शंका कुशंका व प्रकटीकरणात असलेले जे अंदाज आहे ते अनेक लेखकांनी आपल्या अंदाजाने, आपल्या अध्ययनाने मांडलेली आहेत, परंतु त्या सगळ्यांचं सार अतिशय सोप्या भाषेत आपण आम्हाला दिलं, त्याची सत्यता कळवलीत, समजून सांगितलीत. त्यासाठी सर्व गटाच्या वतीने पुन्हा एक वार आपले मनपूर्वक आभार. पुन्हा एक वार प्रभूला धन्यवाद देऊ ह्या सर्व कार्यासाठी. आणि प्रार्थनापूर्वक आजचं हे अध्ययन अभ्यासाचा वर्ग आपण थांबवणार आहोत. सायंकाळसाठी सूचना आहे, सायंकाळी 6 वाजता आपण ऑनलाईन प्रार्थना सभा घेणार आहोत. रेव्हरंड LP वळवी पाळक साहेब हे आजच्या वचनाची सेवा सायंकाळी करणार आहेत. या सगळ्यांच्या वतीने प्रार्थना करू आणि समाप्त करू. रेव्हरंड LP वळवी पाळक साहेब कृपा करून पुढे या, आपण समारोपाची प्रार्थना करा आणि मग आपण येथून जाऊ. प्रार्थना करू आपण. प्रेमळ आमच्या स्वर्गीय पित्या, आम्ही प्रभू येशूच्या नावात धन्यवाद देतो, कारण प्रभू या दिवसामध्ये तू आपल्या वचनाच्या द्वारे जे दासाकरवी प्रभू जे वचन आमच्यापर्यंत येत आहे, तुझ्या मंडळापर्यंत येत आहे, विश्वासणाऱ्यापर्यंत प्रभू हे वचन पोहोचत आहे. प्रभू तुझा उद्देश एकच आहे, ज्या समयामध्ये आम्ही आहोत त्या समयामध्ये आम्ही तुझ्या वचनाचं सत्य खऱ्या अर्थाने आम्हाला कळावं, पवित्र आत्म्याचे योगे, आणि त्या सत्याला प्रभू आम्ही धरून राहावं आणि त्या सत्यामध्ये आम्ही रचले जावे, त्या सत्यामध्ये सदोदित आमची वाढ होत राहावी, यासाठी की ज्या दिवशी आमचा गौरवी प्रभू येशू ख्रिस्तील त्या समयामध्ये प्रभू आम्ही तुझे लोक तुझ्यासमोर उभं राहण्यास सक्षम असावे. ती पात्रता योग्यता आम्हाला मिळावी, त्यासाठी तुझं वचन आहे, तुझी कृपा आहे, तुझे पवित्र दास आहे, यांच्या योगे प्रभू हे सर्व कार्य तू करत आहेस, म्हणून मी धन्यवाद देतो. प्रभू आज प्रकटीकरणाचं जे अध्ययन अतिशय गहन आहेत आणि ते प्रभू गहन अध्ययन प्रभू आम्ही शिकत असताना आणि ते समजून घेत असताना प्रभू तू आपली स्वर्गीय कृपा तू आम्हाला पुरीव, कारण हे अतिशय गहन आहे प्रभू, आणि ही कृपा तुझ्या दासाला तू पुरवलीस. आम्ही धन्यवाद देतो. ज्या कोणाच्या कानावर हे वचन गेलेलं आहे निश्चित त्यांना तू आपल्या वचनाच्या द्वारे आशीर्वादित केलेलं आहे. प्रभू आम्ही धन्यवाद देतो. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन.